श्री स्वामी समर्थ. 17 ऑगस्ट 2026 वार सोमवारचे राशी भविष्य जाणून घेऊया. 17 ऑगस्टला सूर्यदेव स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार या गोचरचा प्रभाव सर्वच राशीवर होणार असून काही राशींना करिअर, आर्थिक स्थिती आणि मानसन्मानाच्या बाबतीत विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या राशी ठरणार भाग्यवान जाणून घ्या. वैदिक ज्योतिषानुसार सूर्याला आत्मविश्वास, नेतृत्व, प्रतिष्ठा, अधिकार आणि करिअरचा कारक मानले जाते. 17 ऑगस्ट 2026 रोजी सूर्य कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह ही सूर्याची स्वतःची रास असल्याने या काळात सूर्याची ऊर्जा अधिक प्रभावी मानली जाते. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना कामकाज, आर्थिक स्थिती, सामाजिक प्रतिष्ठा आणि वैयक्तिक आत्मविश्वासाच्या बाबतीत सकारात्मक अनुभव येऊ शकतात. मात्र हे ज्योतिषीय अंदाज असून त्याकडे निश्चित भविष्यवाणी म्हणून पाहू नये. मेष राशीबद्दल जाणून घेऊया. सूर्याचा हा प्रवास तुमच्या 5व्या भावावर प्रभाव टाकेल. शिक्षण, सर्जनशीलता, प्रेमसंबंध आणि मुलांशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा हा चांगला काळ ठरू शकतो. स्वतःच्या कल्पना आत्मविश्वासाने मांडल्यास कामाच्या ठिकाणी कौतुक मिळू शकते. उपाय: सकाळी सूर्याला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा. वृषभ राशीबद्दल जाणून घेऊया. कुटुंब, घर आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित विषय या काळात केंद्रस्थानी राहू शकतात. घरातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी विक्रीचा विचार असल्यास कागदपत्रांची नीट तपासणी करा. कुटुंबीयांशी संवाद साधताना संयम ठेवणे फायदेशीर ठरेल. उपाय: रविवारी गरजू व्यक्तीला गूळ किंवा गहू दान करा. मिथुन राशीबद्दल जाणून घेऊया. सूर्याचा प्रभाव तुमच्या पराक्रम आणि संवादाशी संबंधित क्षेत्रावर राहील. त्यामुळे आत्मविश्वास वाढू शकतो आणि नवीन लोकांशी संपर्क निर्माण होऊ शकतो. लेखन, माध्यम, मार्केटिंग किंवा व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. छोट्या प्रवासातूनही फायदेशीर संपर्क होऊ शकतात. उपाय: रविवारी सूर्यदेवाची उपासना करा आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. कर्क राशीबद्दल जाणून घेऊया. आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक विषयाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. उत्पन्न वाढवण्याचे काही पर्याय समोर येऊ शकतात. मात्र बोलताना शब्द जपून वापरणे आवश्यक आहे. बचत आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. उपाय: रविवारी गूळ आणि गहू दान करा. सिंह राशीबद्दल जाणून घेऊया. या राशीच्या व्यक्तींसाठी हे गोचर विशेष महत्त्वाचे मानले जाते. कारण सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि निर्णयक्षमता वाढू शकते. करिअरमध्ये अनेक नवीन जबाबदारी व संधी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक वर्तुळात प्रतिष्ठाही वाढू शकते. मात्र यशासोबत नम्रता राखणे महत्त्वाचे ठरेल. उपाय: उगवत्या सूर्याला लाल फूल अर्पण करून जल द्या. कन्या राशीबद्दल जाणून घेऊया. सूर्याचा प्रभाव
खर्च, परदेश आणि मानसिक विश्रांतीशी संबंधित बाबीवर राहू शकतो. अनावश्यक खर्च वाढू नये याची काळजी घ्या. परदेशातील कामे किंवा दूरच्या ठिकाणाशी संबंधित प्रकल्पामध्ये प्रगती होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे. उपाय: रविवारी तांब्याची वस्तू दान करा. तूळ राशीबद्दल जाणून घेऊया. नवीन ओळखी आणि आर्थिक लाभासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. कामाच्या क्षेत्रात प्रभावशाली व्यक्तीशी संपर्क वाढण्याची शक्यता आहे. जुनी प्रलंबित उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मित्र किंवा सहकार्याची मदत मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन नेटवर्कचा फायदा होऊ शकतो. उपाय: सूर्यदेवाला लाल फूल अर्पण करा. चला वृश्चिक राशीबद्दल जाणून घेऊया. करिअरच्या दृष्टीने हे गोचर महत्त्वाचे ठरू शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढणे, वरिष्ठांकडून दखल मिळणे किंवा नवीन पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कामाशी संबंधित व्यक्तींनाही अनुकूल परिणाम मिळू शकतात. मात्र वरिष्ठांशी मतभेद टाळा. उपाय: वडीलधाऱ्यांचा आणि गुरुजनांचा आदर करा. धनु राशीबद्दल जाणून घेऊया. उच्च शिक्षण, लांबचे प्रवास आणि नवीन ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने हा काळ चांगला ठरू शकतो. परदेशात शिक्षण किंवा नोकरीची योजना असणाऱ्यांना नवीन मार्ग मिळू शकतो. धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयाकडेही आकर्षण वाढू शकते. अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल. उपाय: दररोज गायत्री मंत्राचा जप करा. चला मकर राशीबद्दल जाणून घेऊया. आर्थिक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. गुंतवणूक, कर्ज, विमा आणि कराशी संबंधित निर्णय घाईने घेऊ नका. अचानक येणाऱ्या खर्चासाठी आर्थिक तयारी ठेवा. आरोग्याशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करणे टाळा. उपाय: रविवारी गूळ आणि तांबे दान करा. चला कुंभ राशीबद्दल जाणून घेऊया. वैवाहिक जीवन आणि व्यावसायिक भागीदारी या काळात महत्त्वाच्या ठरतील. जोडीदारासोबत मतभेद झाले तरी संवादातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात भागीदारी करताना अटी स्पष्ट ठेवा. अहंकारापेक्षा परस्पर समन्वयाला प्राधान्य दिल्यास फायदा होईल. उपाय: दर रविवारी सकाळी सूर्याला जल अर्पण करा. मीन राशीबद्दल जाणून घेऊया. स्पर्धा, नोकरीतील आव्हाने आणि दैनंदिन जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी आत्मविश्वास वाढू शकतो. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मेहनत घेण्याचा काळ आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांवर मात करण्याची संधी मिळू शकते. मात्र आरोग्य आणि दिनचर्येकडे सातत्याने लक्ष द्या. उपाय: रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. या ठिकाणी सर्व राशीचे राशी भविष्य पूर्ण झाले आहे.
आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.